नमस्कार. दत्ता जोशी इनिशिएटिव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वेगवेगळ्या उद्योजकांची वाटचाल, वेगवेगळ्या उद्योगांचं अंतरंग हे सगळं पाहण्यासाठी आपण अनेक उद्योजकांना भेटतोय, त्यांच्याकडनं त्यांची वाटचाल समजून घेतोय. आज आपण भेटतोय श्री राजेश भतवाल यांना. राजेशजी धुळ्यात असतात आणि धुळ्यात असले तरी देश परदेशात त्यांचा संचार असतो. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड या त्यांच्या कंपनीतनं फिनिक्स या ब्रँडनी वजन काटे आणि वेगवेगळे इक्विपमेंट्स बाजारात मागची अनेक वर्षे येत आहेत. रिक्षा किंवा टॅक्सीला लागणारे डिजिटल फेअर मीटर्स, होम ऑटोमेशन मधल्या ऍक्सेस कंट्रोल सिस्टीम्स, करन्सी काउंटिंग मशीन्स आणि अर्थातच वेगवेगळ्या रेंजची वेगवेगळ्या प्रकारची वजन मापे अशा प्रकारे मोजणारी ही मशिनरी, म्हणजे सोन्याचा तोळा माशात मोजणारं मशीन ते अवजड ट्रक मोजणारी मशीन इथपर्यंतची सगळ्या प्रकारची वेइंग मशीन्स नितिराज इंजिनियर्स लिमिटेड मध्ये तयार होतात. मी राजेश भतवाल यांचं स्वागत करतो. राजेशजी नमस्कार. नमस्कार जोशी साहेब. राजेशजी, आज खूप वर्षानंतर आपल्याशी चर्चा करताना, पुन्हा एकदा चर्चा करताना मला खूप आनंद होतोय. धुळ्यातनं आपण खूप नेटाने मोठं काम उभं केलं, देशभरात विस्तार केला. या विस्ताराच्या कुठंतरी मधल्या प्रवासात असताना आपण याआधी भेटलो होतो आणि त्यानंतर जवळजवळ एक 5-6 वर्षानंतर आज आपण परत एकदा भेटतोय, बोलतोय आणि ह्या मधल्या काळात झालेला तुमचा विस्तार पाहून मला खरंच खूप आनंद होतो आहे. त्यामुळं पुढची सगळी वाटचाल आणि त्याची चर्चा करण्याआधी मी तुमचं अभिनंदन करू इच्छितो की खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं सध्या चालू आहे. धन्यवाद, थँक्यू. राजेशजी, हे सगळं समजून घ्यायचंच आहे, पण याच्यातला कुठेतरी जी सुरुवात करायला लागते, सुरुवात तुमच्या प्रारंभापासून करायची माझी इच्छा आहे. कारण जी उत्पादनं आता आपण चर्चा केली, जी तुम्ही तयार करता आहात, ती लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. त्या उत्पादनावरचा लोगो पाहिल्याच्या नंतर कदाचित लोकांच्या हेही लक्षात येईल की अरे, आपल्या घरात किंवा आपण जे पाहतोय ते उत्पादन पण हेच आहे. त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत बऱ्यापैकी स्पष्टता आहे, पण याच्या सुरुवातीच्या बाबतीत थोडंसं समजून घेणं मला गरजेचं वाटतं. तुम्ही जी उत्पादनं निर्माण करता ती अत्यंत अचूक असली पाहिजे अशी अपेक्षा असते. दुकानात जेव्हा आपण एखादं साहित्य सामुग्री विकत घ्यायला जातो, सोन्या चांदीच्या दुकानामध्ये सोनं विकत घ्यायला जातो किंवा कांदे बटाटे विकत घ्यायला जातो, ग्राहकाला त्यात किंचितही तफावत आलेली नको असते. अशा प्रकारे अतिशय सेन्सिटिव्ह अशा उपकरणाच्या निर्मितीत आणि त्यातही इलेक्ट्रॉनिक्स फॉर्म मध्ये, जुना वजन काटा आपल्याला माहिती असा धरून 2 पारडी एखादं खाली एखादं वरती व्हायचं आणि लोक ते मान्यही करायचे. पण या बाबतीत अचूकतेची खूप मोठी गरज असते. हे एक अभिनव उत्पादन भारतामध्ये अगदी प्रारंभीच्या टप्प्यात जे काही सुरुवात झालं त्यातले तुम्ही एक अतिशय महत्वाचे उत्पादक आहात. अतिशय जिद्दीने तुम्ही हे सगळं निर्माण केलं. तर ही सुरुवात कशी झाली? तुम्हाला याच उत्पादनाच्या क्षेत्रात यावं असं का वाटलं? आणि अशा प्रकारचं अभिनव उत्पादन रुजवताना तुमच्या समोरची चॅलेंजेस काय होती? मी थोडक्यात या सगळ्या गोष्टी कव्हर करायचा माझ्या मोजक्या शब्दात प्रयत्न करेन. मी इंजिनिअरिंग करत असताना मुंबईला 3rd इयर इंजिनिअरिंगला असतानाच मी असं ठरवलं होतं, म्हणजे माझ्या वडिलांशी एकदा डिस्कशन मध्ये करताना माझ्या लक्षात आलं की आता मी काहीतरी पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी ठरवून आणि काम करायला सुरुवात करायला हवी. तर मी स्वतःला विचारलं होतं की मला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर मी काय करणार आहे. तर मला माझ्या स्वतःतनं असं एक ठाम आणि फर्म उत्तर मला मिळालं की मला काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप करायचं आहे इलेक्ट्रॉनिक मधलं, आणि त्याचं मला प्रोडक्शन करून आणि पूर्ण इंडस्ट्री उभारायची आहे. हे माझं स्वप्न होतं, हे मला क्लिअरली त्यावेळेस लक्षात आलं. आणि मग मी वेगवेगळे प्रॉडक्ट बघायला सुरुवात केली. म्हणजे शेवटचे 3 सेमिस्टर नंबर 6, 7 आणि 8 मी तिन्ही सेमिस्टर पूर्ण वेळ मार्केट सर्वे केला. त्यावेळेस मी जवळजवळ 11 वेगवेगळे प्रॉडक्ट्स फायनल केले, वेगवेगळ्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवले आणि त्यापैकी एलिमिनेशन मेथडने जाऊन मी शेवटी 2 प्रॉडक्ट्स वरती जवळजवळ फॉर्म होतो. त्याच्यात एक इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल ज्याला मी नंतर निवडलं, आणि दुसरं इलेक्ट्रॉनिक टॉईस. इलेक्ट्रॉनिक टॉईस या गोष्टींमध्ये माझा जरा जास्त कल होता, कारण त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर येणारं ते स्माईल नवीन खेळणी मिळाल्यावरती, तर त्याच्यात मला स्वार्थ आणि परमार्थ असा दोन्ही साधण्याचं मला खूप जास्त टेम्पटेशन त्यावेळेस होतं. पण मी जेव्हा मार्केट सर्वे करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं
की वजन करणे ही एक बेसिक बाब आहे, म्हणजे एक बेसिक फिनॉमिनन आहे. वजनावरती सगळे ट्रान्झॅक्शन जगात होतात. म्हणजे ते इंडस्ट्री असू द्या, गृहिणीचं स्वयंपाकघर असू द्या, कांदे बटाटे असू द्या, लॅबोरेटरी असू द्या, सोने चांदी असू द्या, प्रिशियस मेटल्स असू द्या. पण वजनाशिवाय इवन बंदरांमध्ये, गोद्यांमध्ये वजनाशिवाय काही शक्य नाही. त्याच्यामुळे जर वजन ही इतकी महत्वाची प्रक्रिया आहे आणि अचूक प्रक्रिया, जसं अचूकता हा विषय मी त्याला आता कव्हर करायचा प्रयत्न करेनच. तर जर मी वेगवेगळ्या ऍप्लिकेशन नुसार दुकानदारांना लागणारे आणि वेगवेगळ्या ऍप्लिकेशनला लागणारे जर मी वेगवेगळे मॉडेल बनवू शकलो तर डेफिनेटली या प्रॉडक्ट कधी एंड किंवा सॅच्युरेशन असणार नाही, त्याचं मार्केट वाढतच जाणार आहे, असं मला माझ्या त्यावेळेस सर्वेतनं कळलं. दुसरं मला असं आणखी याच्यात असं लक्षात आलं की एक सर्वसाधारणपणे किराणा दुकानदार जो त्यावेळेस जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल बनवायचा किंवा विचार करत होतो त्यावेळेस मला असं वाटलं होतं की मी तो सर्वसाधारणपणे 13 ते 15,000 रुपयाला विकू शकेल. तर 13 ते 15,000 रुपयाचा माझा काटा त्यावेळेस ते 2 पॅन बॅलन्स मेकॅनिकल सिस्टीम होती, दॅट यूज टू कॉस्ट रफली अबाउट 1200 ते 1500 रुपये. तर 10 पटीने जास्त महाग काटा हे लोक आपलं घेतील का? तर त्याचं उत्तर मला असं मिळालं की सर्वसाधारणपणे प्रत्येक कस्टमर जेव्हा माल विकत घेतो दुकानदाराकडनं त्यावेळेस त्याचं लक्ष त्या निडलकडे असतं आणि तो हे बघत असतो की देणारा कुठे त्याला काटा मारतोय का, आणि देणारा विचार 15-20 ग्रॅम जास्त देऊन जसा त्याचा हात जड किंवा लाईट हात असेल तेवढं देऊनही शेवटी घेणारा हा शंकेनेच जातो की मला कुठे माल कमी लागेल. आणि इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये नेमका हाच प्रकार जो होता हा माझ्या उपयोगी पडला की मी देताना सांगायचो लोकांना की तुम्ही 2च ग्रॅम जास्त द्या, तुमच्या डिस्प्लेवरती 2च ग्रॅम जास्त दिसतोय है ना, तरी तो घेणारा संतुष्टीने जायचा की मला 2 ग्रॅम जास्त मिळालं, आणि तो जवळजवळ 12 ते 14 ग्रॅम जो अदरवाईज प्रत्येक वजनामध्ये एक्स्ट्रा द्यायचा तो आमचा दुकानदार म्हणजे माझा कस्टमर ते वाचवायला लागला. आणि हा जो तफावत होता किमतीचा 15,000 रुपये जे काही मी तुम्हाला सांगतोय ती तफावत त्याला 6 महिन्यात ती भरून निघायला लागली आणि त्याच्यानंतर तो काटा फ्री व्हायला लागला. म्हणजे कमी माल देऊन पण करेक्ट माल देऊन, अचूक माल देऊन त्याने त्याच्या कस्टमरचा विश्वासही साध्य केला आणि बरेचसे पैसे स्वतःसाठी वाचवले. आणि हे जे गिमिक होतं इथं मी हे युद्ध माझं प्रॉडक्ट कसं मला इंट्रोड्यूस करता येईल तिथं मी जिंकायला सुरुवात केली. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं. पण याच्या बरोबरीने राजेशजी मला हे विचारायचं आहे, आज फिनिक्स ब्रँडची विश्वासार्हता भारताबाहेर अनेक ठिकाणी तुम्ही प्रस्थापित केलेली आहे. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दुकानदारांपर्यंत तुम्ही हे सगळं पोहोचवलं, त्यांना हा विषय समजून सांगितलं वगैरे, पण हे इतकं सहज झालं का हो की त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला काही घ्यायला लागली? ही मेहनत घ्यायला लागली असेल कशी होती? मेहनत म्हणजे त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल वॉज अ कन्सेप्ट सेल इन इंडियन मार्केट, इट वॉज नॉट अ प्रॉडक्ट सेल. त्याच्यामुळे लोकांना इलेक्ट्रॉनिक वजन काटा असतो का हे माहिती नसायचं. तर त्याच्या वेळेस मी मार्केटिंगला निघायचो म्हणजे माझ्याकडे काही खूप मोठी जमापुंजी, मोठी टीम किंवा असं खूप काही रिसोर्सेस वगैरे नव्हते. मी कुटीर उद्योगात 2 खोल्यांमध्ये कसं तरी माझं काम सुरू केलं होतं. त्याच्यामुळे मी काटा बनवल्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक काटा बनवल्यानंतर अक्षरशः पिशवीत टाकून हायवेवर जाऊन जी ट्रक मिळेल त्याला कुठं नगरला चालला ठीक आहे नगरला, कारण मला असंही डेस्टिनेशन काही नसायचं कुठं जायचंय. मग रस्त्यात उतरून एखाद्या मार्केट प्लेस मध्ये एखाद्याला रिक्वेस्ट करून इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेऊन मी रस्त्यात स्ट्रीट डेमॉन्स्ट्रेशन इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलचे करायचो. इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल म्हणजे असं असतं आणि हे असं असं चालतं. लोकांना ते आश्चर्य वाटायचं की सिंगल पॅन वरती वजन कसं काय होऊ शकतं, आणि लोकांना ती डबल पॅनची सवय डोक्यात बसलेली असायची. आणि बऱ्याचशा लोकांचं असं असायचं की इलेक्ट्रॉनिक काय आहे, हे ऊन पावसात व्यवस्थित चालणार नाही, आमची लोक याच्यावर बसतील, उड्या मारतील, नाजूक असेल, तुटेल. तर असे खूप वेगवेगळे प्रश्न लोकांचे असायचे. मी बऱ्याचशा वेळेस लोकांना काटे वापरायला म्हणून दिलेले आहेत. बऱ्याचशा त्यांच्या दुकानांमध्ये, आता मी जरी शुद्ध शाकाहारी असलो तरी मला चिकन आणि मटनच्या दुकानांमध्ये ते काटे लावायचे होते आणि म्हणून त्यांची दुकानं मी 8-8 तास उभं राहून चालवली आहे. ऍज अ शॉपकीपरचा एखादा माणूस असतो तो वजन करून देतो, ते मी त्यांचं सगळं चिकन आणि मटनचे ते सगळे पीस त्याच्यावर वजन करून लोकांना पुढे जायचो. टेर कसं करायचं, धडा कसं करायचं याचं ट्रेनिंग द्यायचो. आणि आणि तिथं ते काटे माझे प्रचंड सक्सेस झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे मुंबईतले बरेचसे चेन्स ऑफ चिकन शॉप्स यांनी माझे काटे खरेदी करायला सुरुवात केली. म्हणजे मी बऱ्याचशा ठिकाणी सायन, नंतर तुमचं सायनच्या पुढचं आणखी एक सबस्टेशन आहे, त्या ठिकाणी बऱ्याचशा दुकानांमध्ये मी खूप कामं केली.
म्हणजे मी स्वतः ऍज अ वर्कर म्हणून त्या दुकानात काम करून माझं प्रोडक्ट तिथं पुश केलं आहे. असं बऱ्याचशा गोष्टी मला आठवतात सुरुवातीच्या. म्हणजे माझा पहिला ज्वेलरी मध्ये विकलेला काटा, माझा पहिला किराणा दुकानात चहा पावडरच्या दुकानात विकलेला काटा, हे लोक मला अजूनही आठवतात, आवर्जून आठवतात. आणि एक एक काटा विकायला त्या लोकांनी मला खूप मेहनत करायला लावली आणि म्हणूनच मी त्यांचा आभारी आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्ट विषयी सगळी माहिती, कस्टमरला नेमकं काय हवंय ते मॉडिफिकेशन आपल्याला पुढच्या ह्याच्यात करून आणायचे, असं सगळं मी मनाशी ठुणगाठ बांधून त्या पद्धतीने, कारण शेवटी मार्केट जे म्हणतं ते आपल्याला दिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथला हा एकच सांगेन मी, की बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की मी जे बनवतोय ते बरोबर आहे आणि मार्केटने ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे, पण हे असं चालत नाही. मार्केट इज माय बाप असं म्हणायला हरकत नाही, आणि मार्केट जे म्हणेल तसं आपल्याला आपलं प्रॉडक्ट बनवता यायला पाहिजे, तरच आपण मार्केटमध्ये टिकून राहू शकतो. आपली हुशारी तीच, जे मार्केट पाहिजे ते आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणून मी अगदी बरोबर राजेशजी, मार्केटचा हा व्हॉइस तुम्हाला कळणं गरजेचं, मार्केटमध्ये काय चालतंय ते आपल्याला त्यांना द्यायचंय. दुसरीकडे तुमची जिद्द, तुमची मेहनत हा एक खूप महत्वाचा भाग होता. पण या पूर्ण वाटचालीला एक तिसरा अँगल पण तुमच्या आहे, तो तुमच्या वडिलांच्या अस्तित्वाचा, तुमच्या वडिलांच्या पाठिंब्याचा किंवा मार्गदर्शनाचा. तसं पाहायला गेलं तर तुमचे वडील हे मुळात व्यापारी, ते उत्पादक अशा स्वरूपाचं काम त्यांनी कधी नव्हतं केलेलं. पण तुम्ही जी काही वाटचाल करताय त्याच्यावरती त्यांचा मात्र प्रभाव फार मोठा दिसतोय. काही प्रसंग सांगाल का की त्यांनी नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला उभं केलं, किंवा ज्याला आपण पाण्यात ढकलणं म्हणतो, विहिरीत ढकलून द्यायचं मग पोरगा आपोआप पोहायला शिकत असतो, तुमच्या बाबतीत असं काय? 100%. मी एक पहिली गोष्ट अशी सांगेल, अनफॉर्च्युनेटली माझं पितृछात्र एक 4 वर्ष आधी हरवलं, आणि तोपर्यंत जे काही मी केलं, मी असं म्हणेन की उदाहरणार्थ महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाकडनं ते सगळं करून घेतलं, तर ती उपमा असं खूप मोठ्या लेवलची आहे. पण मी जे काही करत गेलो ते माझ्या वडिलांच्या गायडन्सवरच मी करायला लागलो. कारण ते व्यापारी होते, ते कारखानदार होते. त्यांनी शुगर खांडसरी युनिट्स, ऑइल मिल्स, रिफायनरीज, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट्स, फार्मास्युटिकल युनिट्स असे बऱ्यापैकी, म्हणजे दर वर्षाला नवीन युनिट उभारायचे. तर प्रचंड हातखंड होता कामाचा. पण त्यांना असं होतं की मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाल्यामुळे मी काहीतरी मॉडर्न याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काम करावं आणि ट्रेडिशनल बिझनेसेस मध्ये माझा हात टाकू नये, अशी त्यांची प्रचंड इच्छा होती. या मुलाने काहीतरी वेगळी लाईन त्याची सुरू केली पाहिजे. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलचा प्रोजेक्ट घेऊन आलो त्यावेळेस त्यांना मी सगळं एक्सप्लेन केलं. तर ही वॉज द मॅन हु कुड सी द फ्युचर. त्यांचं विजन खूप स्ट्रॉंग होतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्याला 2 मैल पुढचं दिसतं, एखाद्याला 20 मैल पुढचं दिसतं, एखाद्याला आणखी 100 किलोमीटर पुढचं दिसू शकतं. तर माझ्या वडिलांना सर्वसाधारणपणे 100 वर्ष पुढचं काय घडणार आहे याचं त्यांना त्यांच्या व्यापारात आणि याच्यात खूप व्यवस्थित विजन होतं. म्हणजे मी जेव्हा इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलचं युनिट सुरू केलं 2 खोल्यांमध्ये, त्यावेळेस मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर होता. फंड्स माझ्याकडे नव्हते, फायनान्सची अडचण होतीच, पण माल विकलाच जात नव्हता आणि तो माल विकायचा कसा हे मला कळत नव्हतं. आजही जे नवीन एंटरप्रेनर्स किंवा नवीन उद्योजक उभे राहतात, हुशार असतात, इंजिनियर असतात, अभ्यासू असतात, पण मार्केटिंग या विषयामध्ये ते अडखळतात आणि म्हणून ते जाऊ शकत नाही. माझी परिस्थिती मोर तशीच झाली होती सुरुवातीला. आणि आमच्या वडिलांनी मला खूप वेळा सांगितलं की तू मार्केटिंगसाठी ब्रँच नेटवर्क उभं कर, प्रत्येक शहरात वेगळ्या ब्रँचेस टाक, माणसं अपॉइंट कर, पण हे करायचं कसं? मग त्यांनी शेवटी काय केलं, हैदराबादला माझी बहीण राहते, माझ्या वयांच्या घरी गेले, हैदराबादला आमच्या वयांच्या घरी, आणि त्यांच्या ओळखीच्या कुठल्या तरी एका माणसाचं त्यांनी एका कमर्शियल बिल्डिंग मध्ये ऑफिस भाड्यात घेतलं. त्याचं भाडं काहीतरी त्यावेळेस 4,500 रुपये वगैरे असावं, आणि त्यांनी त्याला काहीतरी 3 महिन्याचं डिपॉझिट आणि 4,500 रुपये त्याला एका महिन्याचं भाडं असं काहीतरी ते देऊन आले. परत आल्यावर त्यांनी मला सांगितलं की राजेश हे बघ, आपण वयांच्या ओळखीने असं ऑफिस एक भाड्याने घेतलेलं आहे, तर सगळ्यात आधी 12,500 आणि 4,500 असे 17,000 रुपये तुम्हाला दे, कारण मी तुझ्या वतीने तिथं दिलेले आहेत. 17,000 रुपये माझ्याकडे त्यावेळेस नव्हते, पण त्यांनी आज्ञा दिल्यानंतर म्हटलं मी करतो व्यवस्था काहीतरी, आणि दर महिन्याला आपल्याला 4,500 रुपये तिथं 1 तारखेला पोहोचले पाहिजे, नाहीतर आपल्या व्यायांच्या समोर खाली बघायची आपल्याला नोबत देऊ नकोस. आणि मग तो ऑफिस चालवायचंय की काय ते तुझं बघ, तुझ्यासाठी ते ऑफिस मी बुक करून आलोय. आश्चर्य वाटेल, 6 महिने मी 4,500 रुपये फक्त तिथे 1 तारखेला पाठवायचो.
ते 4,500 रुपये माझ्याकडे नसायचे. ते कसे उभे करायचे त्यासाठी खूप प्रचंड मला प्रयत्न करावे लागायचे. आणि 6 महिन्यानंतर मला स्वतःच लाज वाटली. म्हटलं अरे मी हे काय करतोय, मी तर बसलेलो आहे, तिथं ऑफिस बुक केलेलं आहे. मग मी हैदराबादला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा पेपरमध्ये वॉक इन इंटरव्ह्यूची ऍड टाकली. त्यावेळेस इनाडू नावाच्या पेपरमध्ये मी ऍड टाकली होती. ही गोष्ट आहे वर्ष 1992ची. आणि ते ऑफिस मी सुरू केलं. लोक इंटरव्ह्यूला आली, 5-6 लोक मी अपॉइंट केली आणि ते ऑफिस मी सुरू केलं. ते ऑफिस सुरू केल्यानंतर मला इतका प्रचंड प्रतिसाद मार्केटमधून मिळाला की माझं सेल डायरेक्ट 2.5-3 पटीने वाढायला लागलं. अरे बापरे. आणि हीच गोष्ट त्यांनी इंदोरला रिपीट केली. इंदोरला माझी एक बहीण राहते. माझं हैदराबादचं ऑफिस सेटल होत आहे त्यांनी पाहिलं आणि लगेच त्यांनी इंदोरला तसंच केलं. मला इंदोरला ऑफिस घ्यायला भाग पडलं. आणि इंदोर आणि हैदराबाद हे 2 ऑफिसेस मी 6 महिने ते वर्षभर सक्सेसफुली चालवले. त्याच्यानंतर मी धुळ्याच्या बाहेर पडलो आणि 63 ऑफिस 1.5 वर्षात मी स्वतः उभे केले पूर्ण भारतात. म्हणजे नॉर्थ टू साऊथ, ईस्ट टू वेस्ट प्रत्येक राज्यामध्ये मी नितीराजचे ऑफिस टाकले. आणि त्याच्यानंतर मग ते जे काही झालं तो इट वॉज अ रॅम्पिड. ज्या पद्धतीने मी ग्रो झालो तो खूपच फास्ट ग्रोथ मला मिळाली. म्हणजे इट इज वन ऑफ द एक्झाम्पल्स आय कॅन टेल यू हाऊ ही फोर्स मी टू गेट इन टू दिस मार्केटिंग. हे 1-1.5 वर्षात 63 ऑफिसेस. पण मग आतापर्यंत एकूण वाटचालीत आजची परिस्थिती काय आहे नितीराजची? आजची नितीराजची परिस्थिती अशी आहे की नितीराज इज व्हेरी स्ट्रॉंग ॲज लॉंग ॲज प्रोडक्शन R&D इज कन्सर्न. मार्केटिंगचं स्वरूप येणाऱ्या काळात जसं बदलत गेलं तसं आम्ही बदलत गेलो. सध्या आमचे 18 ब्रँच ऑफिसेस आहेत. पण मेजॉरिटी ऑफ द ठिकाणी आम्ही डीलर्स नेटवर्क टाकलं. म्हणजे मोस्ट ऑफ द ब्रँचेसलाच आम्ही आमचा ब्रँच मॅनेजरला आमचा डीलर म्हणून अपॉइंट केलं. जागा तीच, फर्निचर तेच, सगळ्यात महत्वाचे फोन नंबर तेच. याच्यावर तुम्हाला इन्क्वायरीज येतात. ठीक आहे. आणि तो जो काही स्टाफ आहे इट वॉज दे वेर सॅलरीड पीपल फॉर नितीराज जिनस. त्याच्याऐवजी दे विल बी नाऊ रिपोर्टिंग टू हिम. ही हॅज टू पे देअर सॅलरी अँड ही हॅज टू रन इट ॲज अ डीलरशिप. मोस्ट ऑफ द प्लेसेस मध्ये मी तसं बघायला गेलं तर जवळजवळ 40 ते 45 आमच्या ब्रँच मॅनेजर्सला मी डीलर्स म्हणून, उद्योजक म्हणून उभं केलं. दे आर इंडिव्हिज्युअल, दे आर बाईंग मटेरियल फ्रॉम मी आणि सेलिंग इन द मार्केट. पण त्याच्याने काय झालं की कोम्बिंग ऑपरेशन वाढलं, फ्री हँड वाढला काम करायचा. आणि माझा जो काही प्रोडक्टिव्ह वेळ जास्त करून कमर्शियल ऍक्टिव्हिटीजना कंट्रोल करण्यामध्ये जायचा. म्हणजे माझ्याकडे हेड ऑफिसमध्ये खूप नॉन प्रोडक्टिव्ह प्रोसिजर्स वाढल्या होत्या. प्रत्येक वॉचर चेक करा, खर्चावरती कंट्रोल आणा, थमक त्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी झाल्या. आय टू फोकस मोर ऑन डेव्हलपमेंट प्लॅन्स ऑफ द ऑर्गनायझेशन फ्रीली अँड दॅट इज व्हॉट आय वेंट ऑन डुईंग फर्दर. ग्रेट. हा एक वेगळा प्रयोग या सगळ्या याच्यातला होता. पण आता हे करत असताना एका बाजूला हे सगळं तुम्ही बदलत गेलात, हे नेटवर्क बदललं, त्याचबरोबर प्रॉडक्ट मध्ये पण काही नक्कीच भर पडलेली असणार. जशी सुरुवातीला आपण उल्लेख केले की सुरुवातीला फक्त आपण वजन काटे बनवायचो. ही रेंज किती विस्तारली आणि त्याशिवाय अजून कुठली उत्पादनं आपण मार्केटमध्ये आणली? सुरुवातीच्या काळात असं होतं जेव्हा मी वेगवेगळे मॉडेल इलेक्ट्रॉनिक विंग स्केलचे बनवायचो त्यावेळेस मला काही लिमिटेशन्स असायच्या. त्या प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग डाईज बनवणे किंवा ते मोल्डिंग करून घेणे याच्यासाठी मला बाहेरच्या खूप सप्लायर्स वरती डिपेंडेंट राहावं लागायचं. आणि मला डाईज कधीच वेळेवर बनवून मिळायच्या नाही. माझं इलेक्ट्रॉनिक जरी तयार असायचं तरी त्याचं आउटर शेल कॅबिनेट ही वेळेवर न बनत असल्यामुळे माझे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये यायला खूप डिले व्हायचे. आणि त्याच्यासाठी एके दिवशी वैतागून मी ठरवलं की मी टूल रूम आणि मोल्डिंग शॉप या गोष्टी इनहाऊस टाकेल. त्याची त्या काळातली इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 2.5-3 कोटीच्या आसपास होती सुरुवात करायला. दॅट वॉज इयर 2006-07. आणि बहुतांशी लोकांचा तो विरोध होता की आपलं जे कोर कॉम्पिटन्स आहे ते इलेक्ट्रॉनिक्स आहे, वजन काट्यांचं आहे, ते सोडून आपण या सगळ्या लाईन मध्ये गेलो, सोडून म्हणजे त्याच्या बरोबरीने गेलो तर तिथे आपल्याला खूप मेहनत करावी लागेल आणि ती लाईन आपली नाहीये. पण मी त्यावेळेस खूप जिद्दीला पेटलो होतो. म्हटलं नाही, केल्याशिवाय आपल्याला फास्ट डेव्हलपमेंट मार्केटमध्ये आणता येणार नाही. आणि मी ते टूल रूम आणि मोल्डिंग शॉप टाकलं. दॅट वॉज इयर 2006-07. त्याच्यानंतर पुढे त्याचं 3-4 वेळा एक्सपान्शन झालं. आजच्या काळात आमच्याकडे खूप अद्ययावत टूल रूम आहे. आमच्याकडे 7 मोल्डिंग मशीन्स इनहाऊस आहेत, 24 तास चालतात. आणि या सगळ्या गोष्टींच्या बळावरच, जोरावरच आम्ही पुढची सगळी वाटचाल खूप फास्ट केली. 2006-07 नंतर आमचं डेव्हलपमेंट खूप फास्ट व्हायला लागल्या. आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये आम्ही स्ट्रॉंग होतोच. नंतर 3 डायमेन्शनल डिझायनिंग, इंजेक्शन मोल्डिंग, डाईज मेकिंग आणि मोल्डिंग इन हाऊस हे सगळं सुरू झाल्यामुळे आमचा स्पीड प्रचंड वाढला.
ॲज लॉंग ॲज प्रॉडक्ट्स आर कन्सर्न, आमच्याकडे आधी मॅक्झिमम 0.01 ग्रॅम म्हणजे 10 मिलीग्रॅम अॅक्युरसीचे लोड सेल बेस्ड आम्ही वेइंग बॅलन्सेस बनवायचो. आणि एक रेंज माझ्याकडनं सुटली होती विच इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्सेस. दॅट रेंज इज समथिंग लाईक 0.0001 ग्रॅम, म्हणजे समथिंग लाईक 0.1 मिलीग्रॅम अॅक्युरसी विथ अ टोटली डिफरंट टेक्नॉलॉजी. त्याच्यावरती हे कशासाठी 5 ते वापरलं 7 जातं? सॉरी टू डिस्टर्ब, बट all हे कुठे used, वापरलं जातं? these balances are used in most of the laboratories, industries and jewelers, diamond merchants, जिथं त्यांना खूप हाय अॅक्युरसीची गरज असते आणि खूप लिमिटेड मॅन्युफॅक्चरर या गोष्टीमध्ये आले आहेत. मी मागच्या 5-5.5 वर्षांमध्ये पर्यंत खूप प्रचंड प्रयत्न केला आणि एक वर्षभर आधीच आम्ही कम्प्लीट रेंज सध्या मार्केटमध्ये आणली आहे. And that is definitely going to be the future for the organization, as long as those are called as analytical weighing balances, and our products turn out to be very good. अजून आम्ही ट्रायल रन मध्ये आहोत. आता मी त्याला एक लेवलला स्पीडअप करण्याचा प्रयत्न करत असताना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे परत एक त्याला असा गॅप मिळाला आणि आम्हाला परत थोडं काही दिवस थांबून राहावं लागलेलं आहे. पण वी आर व्हेरी शुअर की विल डू इट. मी धुळ्याला खूप मोठे युनिट टाकलं, म्हणजे चायना मधल्या सगळ्या मोठ्या वेइंग स्केलच्या युनिट पेक्षा युनिट खात्रीने मोठं असं मी सांगू शकेन, कारण मी जितक्या वेळेस चायनाला जायचो त्यावेळेस त्यांचे सगळ्यांचे मोठे वेइंग स्केलचे युनिट्स मी पाहिलेले आहेत. तिथं धुळ्यात एक 8 एकर जागा MIDC मध्ये घेऊन 5 एकर मध्ये आम्ही पूर्ण बांधकाम केलं. 3 एकर फ्युचर एक्सपेन्शन साठी आम्ही ठेवलेलं आहे. आणि इथं आम्ही SMT लाईन, ऑटोमॅटिक रोबोटिक पिक अँड प्लेस मशीन्स, ऑटोमॅटिक सोर्टिंग मशीन्स, टेस्टिंग इक्विपमेंट्स, हायड्रॉलिक कॅलिब्रेशन मशीन्स, असे सगळे अद्ययावत इक्विपमेंट आणून आम्ही सर्वसाधारणपणे 3 ते 5 हजार वेइंग स्केल्स पर डे बनवू शकतो. एवढी आता आमची कॅपॅसिटी आम्ही वाढवलेली आहे आणि मार्केट मधला रिस्पॉन्स खूप सुंदर आहे. येणाऱ्या काळामध्ये होम ऑटोमेशन आणि थोडंफार कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कडे थोडा माझा कल हल्ली वाढतोय की जर आपल्याला खरोखर खूप वरच्या लेवलला एक्सपॅन्शन करायचं असेल तर आपल्याला कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डेफिनेटली बघावं लागणार. 2017 मध्ये आम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती लिस्टेड झालो. सो वी आर अ लिस्टेड कंपनी, आवर शेअर्स आर अवेलेबल इन द मार्केट. आणि बरेचसे मोठमोठे डिसिजन मला अनफॉर्च्युनेटली आमचे वडील गेल्यानंतर घ्यावे लागले. म्हणजे इफ ही वुड हॅव बीन विथ मी, डेफिनेटली थिंग्स वुड हॅव बीन व्हेरी इझी फॉर मी. फॉर एक्झाम्पल, मेकिंग अ बिग इन्व्हेस्टमेंट इन धुले, कमिंग ऑन द शेअर मार्केट अँड थिंग लाइक दॅट. पण बाय गॉड्स ग्रेस थिंग्स आर डुईंग गुड. वी आर ग्रोईंग एव्हरी डे अँड दे आर लॉट ऑफ, म्हणजे आता तसं बघायला गेलं तर स्वप्न पण मोठी आहेत आणि अचीव करायची भूक पण वाढलेली आहे. तर जे टायमिंगचं जे आहे की किती लवकर मी काय अचीव करू शकतो, दॅट इज द होल गेमिंग. सो वी आर ट्राईंग अवर बेस्ट. नाउ माय डॉटर हॅज ऑल्सो जॉईन मी. शी इज ऑल्सो डन हर बी इन इलेक्ट्रॉनिक्स. सिन्स 4-5 years शी इज वर्किंग विथ मी ऑल द टाइम, फुल टाइम. अँड तिची मला बऱ्यापैकी मदत होते. तर नेक्स्ट जनरेशन आता यायला सुरुवात झालेली आहे. खूपच छान. आणि तुम्ही जी काही सुरुवात केली, ज्या छोट्या क्षमतेपासून सुरुवात केली आणि आज खूप मोठी, आता तुम्ही बोललात तसं चायनाला पण कॉम्पिट करेल अशी ही उत्पादन क्षमता आणि तुमची पुढची पिढी आता या व्यवसायात आली आहे. त्यामुळे हा विस्तार होणार, वेगाने होणार, यात आता कुठली शंका उरलेली नाही. तुमच्या या सगळ्या विस्ताराला, तुमच्या नव्या प्रवासाला मी शुभेच्छा देतो. आणि नीतिराजचं हे नाव आणखी मोठं हो आणि संपूर्ण जगभरात ही उत्पादनं तेवढ्याच विश्वासार्हतेने आधीच्या पेक्षा मोठ्या संख्येने, मोठ्या क्षमतेने विकली जावं अशा शुभेच्छा देतो. तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही आज वेळात वेळ काढून या आमच्या गप्पांसाठी गप्पांची संधी दिलीत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच जोशी साहेब. तुम्ही जे काही करत आहात उद्योजकतेसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याकडून एकच विनंती मी घेईल की आपल्या देशात तरुणांनी पुढे यावं आणि उद्योजकता जोपासावी. याच्यासाठी मी माझ्याकडनं जो काही खारीचा वाटा असतो तो उचलत असतो. बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊन ॲज अ फॅकल्टी, गेस्ट फॅकल्टी म्हणून बोलत असतो. बऱ्याचशा DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर्सच्या याच्या उद्योजकता विकास शिबिरांमध्ये पण जाऊन मी बऱ्याचशा वेळेस लोकांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही जे काम करताय ते खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि आपल्या देशात जर अशा तरुणांनी पुढे लहान मोठे उद्योग जर उभारायला सुरुवात केली तर बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच सुटू शकेल आणि आपल्या देशाला पुढे चालना मिळेल. तर तुमच्या या कार्यासाठी तुमचं खूप अभिनंदन आणि तुम्हाला याच्यात छान यश मिळो
अशी प्रभूचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या या सद्भावना, तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सद्भावनांनी हा सगळा विषय पुढे घेऊन जाणं चालू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय, नवनवीन उद्योजकांच्या भेटी होत आहेत. आणि या सगळ्यात मला असं वाटतं की तुम्ही जे वाक्य सांगितलं की हे मला मिळणारं जे यश आहे हे उद्योजकांना मिळणार आहे. आणि उद्योजक जेव्हा यशस्वी होतो तेव्हा देश यशस्वी होत असतो. हा देश बरोबर. मोठा हो, हा देश यशस्वी हो, याच्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करत राहू. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.